नमस्कार. आज एका वेगळ्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. इयत्ता 8वीच्या मराठीच्या महाराष्ट्र राज्याच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये यदुनाथ थत्तेंचा एक धडा अंतर्भूत केलेला आहे. त्या धड्याचं नाव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आणि त्या धड्यामध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ह्या ज्या त्रयीला ब्रिटिशांनी लाहोर जेलमध्ये फासावरती चढवलं, त्यातल्या भगतसिंग आणि राजगुरू यांच्याबरोबर कुर्बान हुसेन यांचा उल्लेख आहे. आणि ते वाक्य असं आहे, एक मुलगा म्हणाला, भगतसिंह, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. स्वाभाविकपणे हे वाचल्यानंतर सगळ्या लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की भगतसिंह, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर ह्या तिघांना एकाच वेळी लाहोर कटाच्या खटल्यामध्ये फासावर चढवलं गेलं, लाहोर जेलमध्ये. आणि मग त्या भगतसिंह आणि राजगुरू यांच्याबरोबर सुखदेव न येता हे कुर्बान हुसेन कोण आले? त्याच्यावर अनेकांनी काल दिवसभरात फेसबुकवर टीका केली, विविध प्रसारमाध्यमांमधून टीका केली आणि असं म्हटलं की राज्य सरकारने मुद्दाम सुखदेव यांचं नाव काढून तिथे कुर्बान हुसेन यांचं नाव घातलंय. सुरुवातीलाच आपल्याला एक दोन गोष्टी स्पष्ट जाणून घेतल्या पाहिजेत की इतिहासाचं जर पुस्तक असेल तर त्यामध्ये ऐतिहासिक तथ्यांशी कुठलीही छेडछाड करून चालणार नाही, कुठलाही बदल करून चालणार नाही. पण त्याचवेळी ते जर एखाद्या भाषेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये लेखकाला मोकळीक असते, स्वातंत्र्य असतं किंवा मुभा असते त्याच्या विषयाची मांडणी कशा प्रकारे करावी किंवा त्यामध्ये कुठल्या पात्रांचा अंतर्भाव करावा आणि मग त्या अंगाने आपला मुख्य विषय आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवावा, हे स्वातंत्र्य लेखकाला असतं. त्यामुळे हे पुस्तक मराठीचं आहे की इतिहासाचं आहे याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. मुळात हे पुस्तक आहे मराठी भाषेचं आणि त्यातला हा दुसरा धडा आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आता दुसरा मुद्दा यातला असा आहे की ज्या लेखकांनी हा धडा लिहिलाय, यदुनाथ थत्ते, त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेणंही गरजेचं आहे. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये मी प्रत्यक्ष कुर्बान हुसेन होते का खरंच कोणी, असतील तर ते कोण होते याच्याबद्दल बोलणार आहे. दुसरा मुद्दा जो आहे की यदुनाथ थत्ते ज्यांच्या पुस्तकातून हा धडा सरकारने घेतलाय, शालेय पाठ्यपुस्तकात अंतर्भाव केलाय, ते यदुनाथ दत्तात्रय थत्ते 5 ऑक्टोबर 1922 येवला, नाशिक इथे त्यांचा जन्म झाला. स्वाभाविकपणे पारतंत्र्याचा तो कालावधी असल्यामुळे त्यांनी सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला आणि त्याच्यामध्ये 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये त्यांचा जो सहभाग होता त्यामुळे त्यांना 6 महिने कारावासही झाला. यदुनाथ थत्ते आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे की ते समाजवादी विचाराचे पुरस्कर्ते होते, लेखक होते, साहित्यिक होते. आणि या समाजवादी चळवळीचं जे साप्ताहिक निघतं साधना म्हणून, त्या साधना साप्ताहिकाचे ते जवळपास 22 वर्ष, म्हणजे 1956 ते 1982 हे 22 वर्ष ते संपादक होते. राष्ट्रसेवा दलाचं कार्य त्यांनी केलं. होमी भाभा, नील्स बोर, सी.व्ही. रामन, जगदीशचंद्र बोस अशा अनेक वैज्ञानिकांवर त्यांनी चरित्र लिहिली आहेत आणि इतरही अनेक स्फुटलेखन, ललित लेखन त्यांनी केलेलं आहे. आता त्यांचा धडा पाठ्यपुस्तकामध्ये घेतलाय प्रतिज्ञा या पुस्तकातून, ज्याच्यामध्ये आपली देशाची जी प्रतिज्ञा आपण म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, त्या प्रतिज्ञेच्या अनुषंगाने त्यांनी राष्ट्रप्रेम, देशप्रेम याच्याबद्दल चर्चा केली आहे. आणि एका शाळेमध्ये मुलं गप्पा मारतात अशा तऱ्हेने त्यांनी या विषयाची सुरुवात केली आहे. मग त्यात हा उल्लेख आहे की एक मुलगा म्हणतो, भगतसिंह, राजगुरू आणि कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. हा धडा जर बघितला तर अत्यंत
सुंदर रीतीने त्यांनी मांडणी केलेली आहे. खूप छान त्यांनी त्याच्यामध्ये देशप्रेम म्हणजे काय याचं स्पष्टीकरण केलंय आणि ते छोट्या छोट्या मुलांच्या संवादातून केलेलं आहे. आता स्वाभाविक प्रश्न असा आहे की लाहोर कटाच्या खटल्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 23 मार्च 1931ला लाहोर जेलमध्ये ज्यांना फासावर चढवलं ते तिघे म्हणजे भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर. पण धड्यामध्ये सुखदेवांचा उल्लेखच नाही आणि भगतसिंग, राजगुरू आणि कुर्बान हुसेन असा उल्लेख असल्यामुळे स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण झाला. तिथे जर सुखदेव आणि कुर्बान हुसेन असतं तर एवढा कदाचित गदारोळ निर्माण झाला नसता. पण तरी काही जणांनी प्रश्न विचारलाच असता की कुर्बान हुसेन कोण? कारण ज्या तऱ्हेने मुस्लिमांचं लांगुलचालन किंवा अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करणारे पक्ष सत्तेवर आहेत, त्यांची ती नीती राहिलेली आहे इतक्या दशकांची, त्यामुळे स्वाभाविकपणे हा प्रश्न विचारला गेला. पण त्यावर शोध घेण्याचा प्रयत्न न करता, त्यावर खरं काय असेल याचा प्रयत्न न करता ताबडतोबीने प्रतिक्रिया देणं, तुटून पडणं, टीका करणं हे हल्लीचं एक साधं सोपं लक्षण झालेलं आहे. आणि त्यामुळे मी थोडासा प्रयत्न केला याचा शोध घेण्याचा. तर त्याच्यामध्ये ऐतिहासिक तथ्य समोर असं आलं की हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन असं त्यांचं नाव होतं आणि सोलापूरला त्यांचा जन्म झाला होता. 1910चा त्यांचा जन्म आहे. म्हणजे स्वर्गीय यदुनाथ थत्ते 1922ला जन्मले. त्याच्या आधी 1910ला जवळपास 12 वर्षांचा कालावधी हे अब्दुल रसूल कुर्बान हुसेन सोलापूरला जन्मले आणि फ्रेम मेकरचा व्यवसाय करणाऱ्या एका कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. लोकमान्य टिळक, गांधीजी ही त्यावेळची जी सर्व समाजाची दैवतं होती तीच या कुर्बान हुसेन यांची दैवतं होती. दोघांचाही मार्ग थोडासा वेगळा होता, पण या दोघांमधली साम्यस्थळं शोधून आपलं क्रांतिकार्य करावं अशा तऱ्हेने कुर्बान हुसेनांचा विचार होता. आणि म्हणून 5 बिंदू स्वातंत्र्य, स्वदेशी, समता, समाजवाद आणि हिंदू मुस्लिम ऐक्य या पंचसूत्रीवर त्यांची निष्ठा होती असं म्हटलं जातं. मे 1930 मध्ये गांधीजींना अटक झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक प्रकारे संताप निर्माण झाला समाजात. जागोजागी निदर्शनं झाली, जुलूस काढले गेले आणि अशातच याची प्रतिक्रिया म्हणून सोलापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जुलूस काढला गेला, ज्याचं नेतृत्व कुर्बान हुसेन आणि अन्य काही सोलापुरातले राष्ट्रवादी नागरिक करत होते. तो जुलूस एवढा मोठा आणि एवढा परिणामकारक होता की ब्रिटिशांनी त्यातल्या या कुर्बान हुसेन आणि तिघांना अटक तर केलीच, पण त्या जुलुसानंतर सोलापुरातलं वातावरण इतकं तापलं असं म्हटलं जातं किंवा त्याचा असा उल्लेख आहे की 9, 10 आणि 11 मे 1930 हे 3 दिवस अशा तऱ्हेचं वातावरण आणि अशी घोषणा होती की सोलापूर स्वतंत्र झालं. सोलापूरमध्ये इंग्रजांचा अजिबात अंमल नाही आणि संपूर्ण जनतेमध्ये आनंदी आनंद पसरला. कारण सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी म्हणा, पोलिसांनी म्हणा, आपला गाशा गुंडाळला आणि जणू काही सोलापूर स्वतंत्र झालं अशा तऱ्हेचं वातावरण तिकडे पसरलं. आणि आजही ती आठवण आपल्याला वाचायला मिळते की कसं वातावरण त्यावेळी होतं. आता या तिघांना अटक केल्यानंतर त्यांना स्वाभाविकपणे चौकशी किंवा खटला वगैरे असं काही जास्ती चालत नसे, केवळ दाखवण्यापुरता ते होतं त्यावेळेचं इंग्रजी शासन. त्यांना ताबडतोब 12 जानेवारी 1931ला किती कमी कालावधीमध्ये येरवडा कारागृहामध्ये फासावर लटकवलं. म्हणजे हा कुर्बान हुसेनना वयाच्या 22व्या वर्षी जवळपास येरवडा कारागृहात फासावर चढवलं गेलं. त्यांचं वय लहान असल्यामुळे समाजातून स्वाभाविकपणे संताप व्यक्त केला गेला. फाशी देण्याच्या आधी जेव्हा घोषित झालं की त्यांना आता फाशी दिली जाणार आहे, 20-22 वर्षाच्या या युवकाला फाशी देणार म्हटल्यानंतर जो संताप निर्माण झाला त्यातून मग इंग्रजांनी असं सुचवलं की त्यांनी माफी मागावी, सशर्त म्हणजे लिहून द्यावं की पुन्हा क्रांतिकार्यात भाग घेणार नाही आणि हा माफीनामा जर आला तर त्यांना फासावर चढवलं जाणार नाही. कुर्बान हुसेननी हसत हसत याला नकार दिला आणि म्हणाले की ज्यासाठी हे सगळं केलं त्यामध्ये जर फाशी देणार असाल तर त्याला मी तयार आहे. आणि त्यानुसार त्यांना
केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्याबरोबर श्री किसन सारडा, हुतात्मा मल्लाप्पा धनशेट्टी आणि हुतात्मा जगन्नाथ शिंदे अशा चौघांना एकावेळी फाशी दिलं गेलं. आता त्यांचं थोडंसं संक्षिप्त चरित्र बघायला गेलो तर 17व्या वर्षी त्यांनी गस्फरनामी नावाच्या एका नियतकालिकातून हिंदू मुस्लिम ऐक्याविषयी आणि स्वातंत्र्याविषयी लेख लिहायला सुरुवात केली. त्याचे ते स्वतः संपादक होते आणि खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती या नियतकालिकातून त्यांनी केली. ह्या गस्फरनामीचे काही अंक सोलापूरच्या ग्रंथालयांमध्ये आपल्याला आजही बघायला मिळतील. आता यांना 12 जानेवारी 1931ला का फासावर चढवलं, तर त्याचंही स्पष्टीकरण असं म्हटलं जातं की 12व्या शतकात होऊन गेलेले सत्पुरुष आणि महान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज हे सोलापूरचं ग्रामदैवत आहे आणि त्यांनी नंदीध्वज मिरवणूक सुरू केली होती. गड्डा यात्रेची सुरुवात मकर संक्रांतीच्या दिवशी झाली होती आणि ती परंपरा सोलापुरात चालत आली होती 12व्या शतकापासून. त्याला कुठेतरी शह देण्यासाठी किंवा त्या यात्रेच्या अनुषंगाने, मकर संक्रांतीच्या अनुषंगाने संपूर्ण जनतेमध्ये भीती पसरावी किंवा एक प्रकारचा संदेश जावा म्हणून इंग्रज सरकारने मुद्दाम 12 जानेवारी 1931ला या चौघांना फाशी दिलं. अशा तऱ्हेने अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे हुतात्मा होते. क्रांतिकार्यामध्ये त्यांचा सहभाग होता आणि म्हणून त्यांचा उल्लेख यदुनाथ थत्तेंनी आपल्या धड्यामध्ये केलाय, धड्यातल्या संवादामध्ये केलाय आणि तो धडा जर शालेय पाठ्यपुस्तकात असेल तर ही खचितच अभिनंदनीय गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. फक्त त्याच्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ह्या तिघांना ज्या एकाच वेळी फासावर चढवलं होतं त्याचा उल्लेख करता आला असता. पण शेवटी सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे शेवटी लेखकाचं स्वातंत्र्य आहे, त्याला मुभा आहे आपला विषय कशा तऱ्हेने मांडावा. थोडंसं समाजवादी विचारसरणीचं हिंदू मुस्लिम ऐक्यावरचं जो जोर असतो ते एक व्यवच्छेदक लक्षण समाजवादी चळवळीचं राहिलेलं आहे. त्यामुळेही कदाचित त्यांनी भगतसिंग, राजगुरूंबरोबर कुर्बान हुसेन यांचा नामोल्लेख केला असेल. कदाचित चौघांचं झाला असतं तर एवढी चर्चा झाली नसती, परंतु सुखदेवांचा उल्लेख नसल्यामुळे ही सर्व चर्चा झाली की तो काढून, त्यांचं नाव काढून कुर्बान हुसेन यांचं दिलंय की काय अशा तऱ्हेने, आणि ही गोष्ट महाराष्ट्र राज्य सरकारने केली आहे की काय अशा तऱ्हेची एक चर्चा बऱ्याच माध्यमांमधून बघायला मिळाली. आज अनेक वृत्तपत्रांनी सुद्धा त्याच्यावरती बातमी केलेली आहे, छापलेली आहे. आणि त्यात एक गमतीची गोष्ट अशी की एका वृत्तपत्राने असं छापलंय की कुर्बान हुसेन यांचा नामोल्लेख देशभक्तांकडून संताप व्यक्त. आता देशभक्तांकडून संताप म्हणजे देशभक्त काहीतरी समाजातली एक वेगळी कॅटेगरी आहे अशा तऱ्हेचं ते वृत्तांकन आहे आणि ते अत्यंत, मला असं वाटतं की गमतीशीर आहे की देशभक्तांकडून संताप कशाला. जर एखादी गोष्ट चुकीची असेल, आपलं राष्ट्र, धर्म, देश किंवा आपली श्रद्धास्थानं, प्रतीकं यांच्याबद्दल काही लिहिलं जात असेल चुकीचं किंवा ऐतिहासिक तथ्याला न धरता, तर त्यावर सर्व समाजानेच प्रतिक्रिया दिली पाहिजे समान रीतीने. त्याच्यामध्ये देशभक्त या वेगळ्या कुठल्या तरी एखाद्या कॅटेगरीने प्रतिक्रिया दिली आणि बाकी सगळ्या समाजाला काही वाटत नाही अशा तऱ्हेची विभागणी करणंही चुकीचं आहे. जर ऐतिहासिक तथ्यांच्या विपरीत एखादी गोष्ट जर असेल तर त्याच्यावर संपूर्ण समाजाने प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि प्रतिक्रियेची घाई करता कामा नये असंही मला या कालच्या सगळ्या प्रकारावरून वाटलं. या कुर्बान हुसेनांचं अजून एक आठवण म्हणजे त्यांच्या नावाने सोलापूर शहरामध्ये गुरु नानक चौकाच्या पुढील बाजूस असणाऱ्या परिसराला कुर्बान हुसेन नगर असं नाव दिलं गेलं आहे आणि त्यांची आठवण जपण्याचा प्रयत्न केला. आज या निमित्ताने आपल्याला हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचं संक्षिप्त चरित्र जाणून घेता आलं. ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे. विशेषतः मला खूप बरं वाटलं कारण मी अनामवीरा नावाने काही लेखमाला लिहिली आहे ज्याच्यामध्ये अशा काही क्रांतिकारकांचा उल्लेख आहे ज्यांच्याबद्दल अजिबातच माहिती आपल्या कोणाला नसते. त्यांच्याबद्दल माहिती शोधून त्यांच्या काहींची चरित्र प्रसिद्ध आहेत. ती माहिती मिळवून जवळपास
8-9 अशा अनामवीरांबद्दल मी लिहिलं आहे. आज या निमित्ताने अजून एका अनामवीराची ओळख आपल्या सर्वांना करून देता आली, याबद्दल मला आनंद आहे. डिस्क्रिप्शनमध्ये अशा 2 अनामवीरांवर मी व्हिडिओज केलेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक जणांपर्यंत ही माहिती पोहोचवा. शेअरसुद्धा करा, जेणेकरून अधिक जणांना कुर्बान हुसेन कोण होते याची माहिती मिळेल. विशेषतः शालेय शिक्षक आणि असा जो वर्ग आहे की जो ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकेल. केवळ मराठी साहित्यापुरता हा धडा मर्यादित न राहता ऐतिहासिक माहितीसुद्धा जर मुलांना दिली तर खऱ्या अर्थाने हा धडा अंतर्भूत करण्यामागची जी इच्छा आहे ती सफल होईल असं वाटतं. या व्हिडिओसाठी मला 2 माझ्या फेसबुकवरच्या मित्रांचं खूप सहकार्य मिळालं. एक म्हणजे विनय गर्गे आणि दुसरे ओमकार विजयकुमार शेटे. या दोघांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी मला यातली बहुतांश माहिती ही या दोघांनी मला संदर्भासहित पुरवली. त्याबद्दल या दोघांचे धन्यवाद व्यक्त करून इथेच थांबतो.